नमस्कार मित्रांनो, मी सायमाते परत एकदा स्वागत करतो आपल्या सायमाते ब्लॉग्स आणि परत एकदा घेऊन येतो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणि नवीनसा असा ॲडव्हेंचर. तो तुम्ही माझ्या पाठी सीन बघून तर आता विचार केलाच असेल तुम्ही कुठं आलो आहे आणि तुम्ही माझा थंबनेल पण सुद्धा बघितला असेल. आता आम्ही आलो आहे तर म्हणजे गडावर. आणि कुठल्या गडा मित्रा सांग जरा. रायरेश्वर गड. असं चल. आज आम्ही तिघं चाललो तर म्हणजे रायरेश्वर गडावर. चला मग. तर माझ्यासोबत आहे तो म्हणजे प्रणव, आपला नवीन मित्र, आणि आपला ईश्वर. चला मग जाऊया. सीन बघा तुम्ही, काय एक नंबर खतरनाक सीन आहे. आय शपथ. कहना क्या चाहते हो? समझ में आ जाएगा तुझे. हाय शपथ. बघा मित्रांनो तुम्ही सीन बघा, अजून वरती नाही तो बघा, तिकडे आपला स्पॉट वरती. जास्त वरती आलोय आणि दम लागलाय तिघाला. ये चला ना. ये ही लोक, या लोकांना लय दम लागतंय. जास्त चाललेला आहे. मी अजून थांबलो नाही, थांबता नसते मधून मधून. मी सेल्फी स्टिक पण आणली, ट्रायपॉड, म्हणून माझा हात पण लय दुखतोय. पण गडावरात चढणारच न थांबता. तुम्हाला काय वाटतंय, चढू शकते? चला बघूया व्हिडिओमध्ये पुढे. मित्रांनो तो माकड वाटते का तुम्हाला? तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही. दिसता. हाय शपथ. हे पायऱ्या बघा मित्रांनो, सरळ कसल्या आहेत. पडलो तर डायरेक्ट खाली. चला आधी चढतो, नंतर मग बाजूला बसलाय. जायचं फोटो काढ. असा एक ॲडव्हेंचर केलंच पाहिजे. आणि ते पण आपल्या महाराजांच्या किल्ल्यावर जाणं म्हणजे अजून अभिमानाची गोष्ट ही. बघू शकता कसं कसं करून तिकडनं मी आलोय. पण उतरताना माझे काय होणार आहे मलाच नाही माहिती. चला आलो वरती. वरती काम चालू आहे. विटा विटा आणतात. कसं आणत असतील तुम्हीच विचार करा. एवढा वजन विटा. बाबा बाबा जीवन नाही घाला तो. लय वजन आहे. कशा हालत असतील एवढ्या विटा काय माहिती, देवाला माहिती. चला सर्व हिरवगार. मित्रांनो इथे आम्ही फक्त बिना काय हाणताच आमची वरती येतानाच आम्हाला एवढी भीती वाटायला लागली, एवढी फाटायला लागली. हाय ते आहे बोलतोय, पण जेवढं ती लोक वजन उचलून हाणत असतील विटा विटा, ते कसं हाणत असतील विचार करा तुम्ही. आणि आधीच्या ह्याच्यात तर ती फक्त जराशी शिडी होती, एकदम छोटीशी. आत्ता तेवढी मोठी तरी केली, तर त्या टायमाला कसं येत असतील माणसं, विचार करा तुम्ही. खरंच यार. आणि त्या वरती ना पूर्ण एकदम असं गार्डन टाईप फुल बनवलं. खरं बोलतो एक नंबर वाटतं, एकच नंबर वाटते. असं वाटतं सगळं वाटतच नाही आम्ही कुठं आलो. एकदम असं वाटतं गार्डनमध्ये आलो. वरती एकदम असं मस्त बनवलेलं चालायला. हे बघा आम्ही आमच्या पायाचे ते बघा पूर्ण चालायला हेच केलं आहे. आणि या सावलीमध्ये असं वाटतं इथंच बसून मस्त आराम करावं. हवा पण असलेली एक नंबर लागते. एवढा तो पूर्ण तलाव होता, आता सुकलाय. पावसाळ्यात भरतो. पावसाळ्यात नक्कीच यायला पाहिजे, एक नंबर वाटेल असा हा बोलतो. हा आलाय स्वतः. हा इकडचाच आहे, साताऱ्याचा, गणेशचा मित्र. नक्कीच ट्राय करू यायचा.
हा दुसरा साहिल्या. कसं बघत होता बघितलंस काय? पिण्याचं पाणी म्हणजे काय तिथे विहीर. अरे मोहीम. मोहिमेसाठी आहे रे. इथं पोस्टर लावलंय पिण्याचे पाणी त्या साईडला. तेव्हा तिथे पण एक पोस्टर लावलंय. अरे गडकोट मोहीम राहते ना, हा तेव्हाचे ते पोस्टर. अच्छा असं आहे का? तेव्हा इथं पोस्टर पण लावलंय कॅम्पिंगसाठी. ज्ञानेश्वर बर्थप्लेस ऑफ स्वराज्य. सो कोणाला यायचं असेल तर खाली बघा नंबर दिला सचिन जनगम करून बघू शकता. तरी नक्की जाऊन विजिट करा. म्हणजे पूर्ण याचा नकाशा. रायवेश्वर फोर्ट कॅम्प बघू शकता तुम्ही. आता किती दमलेत दोघं जण तर बसायसाठी. स्वतःकडे व्हिडिओ कर ना थोडा. का बोलतो? स्वतःकडे व्हिडिओ कर ना. ना रे बघा येतो. 5 मिनिट बसल्यावर ते कोण? कोण बसलेला तू. कधी? भांडण का तुला? ते झालं रे. ते वरती आहे बघ. हे बघ इथं पण पिकलेलं आहे. काय म्हणला? पिकलेलं आहे इथं पण. हे बघा अंजीर आहेत. अंजीरच्या झाडाखाली आम्ही आहेत. तर त्या काढायचा विचार चालले त्यांचे. हे काढलं ना त्याचं पाणी पण नाही आणलं आपण. प्यायचं पाणी आहे. कुठून येतंय पण? कुठून येतंय पाणी? तेच पाणी चढवत आहेत बघ. आयुष्य पण बदमाशी. एकदम थंडगार असेल ना. पाणी येतं बघा कुठे दिसतंय. असा असा असा. एक नंबर वाटला. हॅलो हॅलो. एक नंबर वाटलं मित्रांनो. थंडगार एकदम. कुठं यायचं? इकडनं की इकडनं? इकडनं नाही. काम चाललंय. हे आहे तर म्हणजे मंदिर. आता पूजा झाली का? कधी पूजा झाली? ते का तिथे घर पण आहेत वाटतं. दिसतात तुम्हाला की नाही माहिती नाही. घर आहेत ना. एक दिवस त्या दिवशी लातूरचा आला होता नागपूरचा. म्हणलं देव माणसाची भावकी का? ते हसायलाच लागलं जोर जोरात. लई जुनं आहे बघा. लई जुनं आहे पूर्ण. एक नंबर. आपले महाराज.
एकदम जुना काळातलं मंदिर आहे, बघू शकता. बघू शकता तिथे शाळा पण आहे. शाळा आमची आई, आम्ही, तीच लेकर. दिसलं तिथं बोर्ड बीड लावलंय. शाळा आहे छोटीशी. आणि ही आपली महाराजांची मूर्ती. बघू शकता आपले महाराज. त्याचं पण अजून काम सध्या चालू आहे बघा. खरंच लयच भारी वाटलं वरती येऊन, कारण वरती गडावरती मी अजूनपर्यंत फर्स्ट टाइम बघितलं आहे. कारण लोक राहतात ती गोष्ट वेगळं, शाला बिला बांधली पोरांसाठी इकडच्या. खूपच भारी आहे खरं, एक नंबर वाटलं मला. सो खरंच लय भारी वाटलं. सो चला आता जाऊया म्हणजे आपल्या घरी. व्हिडिओ करतो इथेच आहे. खाली आधी जाऊन खाली जाताना शूट करायला भेटलं तर दाखवतो. तर उतरताना तर माझी फाटणार आहे पूर्ण. काय कहना क्या चाहते हो? बोल अभी तू समजना चाहता है वो. खरंच एक नंबर बांधकाम, सगळं एक नंबर केलं आहे. अजून त्यांचं चालू आहे वरती बांधकाम. आणि एवढं मेहनत केली म्हणजे खरंच यार, हेड्स ऑफ यू. सगळ्यांसाठी हेड्स ऑफ यार. खरंच लय भारी वाटलं मला. सो मी नक्कीच स्पेशली पावसाळ्यात यायचा ट्राय करेन, कारण मी आता एवढा असं भारी सीन बघितलेत ना की पावसाळ्यात मला यायची उत्सुकता अजून खूप झाली आहे. सो नक्कीच मी ट्राय करेन पावसाळ्यात यायचा. आणि जर आलो तर नक्की तुम्हालासुद्धा घेऊन येईन सोबत. सो आता चला मग व्हिडिओचा इथंच करतो एंड. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग बाय बाय, टेक केअर. दरवेळी फक्त यूट्यूबवर बघितलं आहे, आज स्वतःहून करायला चाललं आहे तर लय फाटते. ए चला ना आता. चला. मोबाईल ठेवतो खिशात. मोबाईल गेला तर परत वाट लागायची. आधीच 30,000 भरलं. चला. 2 किलोमीटर डेली चालणं, परत रिटर्न वर येणं. जायचं येत ना खाली एसटी जागा हायस्कूलला ना. हा. आणि एक तासामध्ये खाली कॉलेजला कॉलेज लावाय. तेच की, इथनं किसन खाली- महाविद्यालय इथून जांभळी खाली- ब्रिजवर. इथून खाली जावं लागणार त्यांना हो. सकाळच्या 6च्या गाडीनं. 6च्या गाडीने किरुंडे चला खाली. म्हणजे इथून तर किती वाजता साहिल कसं वाटतं खाली उतरताना? आधी सर नाही सोडून जाता किरुंडे एसटी भेटते. नाही एक वायवरनं साला असते ना. साहिल हा, तर हे बघ दुसरा साहिल. हा ते इथनं 5ला सुटते, 7:05 खाली जाते. ती हा. पकडायला लागते कॉलेजवाल्यांना. झूम आहे ना रे? जावं लागत असेल. नाही ना तरी याच्यामध्ये काढतो. बघितलं सर, फायनली कसं तरी खाली आलो. लय घाबरलेलो आणि व्हिडिओ काढली. कसली बाबा, अहो ती सीडी अशी एकदम सरळ आहे खाली. काय बोलायचं, देवा देवा पला इकडनं. ती व्हिडिओ ती आता इकडनं तरी जरा आडवी वाटते, पण समोरून बघितलात ना एकदम सरळ आहे एकदम. ते दिसतंय एवढूसे हे आहेत. लय डेंजर आहे. यांना काय भीती वाटत नाही ना. भेटचं कशाला? हा बघ, साहिल दुसऱ्या साहिल घेऊन ये ना खाली त्या. यो एक माकड.